बाहेर मस्त पाऊस पडत असला की कशी गरमागरम भजी खावीशी वाटते ना. मला पण वाटते. भजीच बोलली का ती? तुम्ही ऐकलं का? अगं पण तू सात्विक संध्या सगळ्या हेल्दी बनवतेस ना, मग आज सूर्य कुठे उगवला म्हणायचा. हो हो, हेल्दीच बनवणार आहे हो. कुठे का उगवे ना, मला काय फरक पडतोय. बनव बनव भजी बनव. सूर्य उगवू ते पूर्वेला नाही तर पश्चिमेला. आपल्याला जे जे पदार्थ आवडतात ना ते आपण हेल्दी पद्धतीने बनवू शकतो. आपल्याला काय फरक पडतोय. भजी खायला मिळाल्याची कारण. चला तर मग आज आपण मस्त गरमागरम भजी बनवूयात. आता आधी ह्या जड झालेल्या ह्या ज्या दांड्या आहेत ना त्या कापून घेते मी आधी. आणि हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा, सांगते मी तुम्हाला ह्याचं काय करायचं ते. आता ही पाण्याने चांगली धुवून घेऊयात आधी. आता हे चण्याच्या डाळीचं पीठ भाजून घेण्याचं कारण असं आहे की हे चण्याच्या डाळीचं पीठ ना पचायला जड असतं. भाजल्यामुळे ते पचायला जरा हलकं होतं. आणि जर का चण्याच्या डाळीचं पीठ कच्चं राहिलं तर पोटात गॅस होण्याचे चान्सेस असतात. भाजल्यामुळे काय होतं, पचायला हलकं होतं आणि पोटात गॅस होत नाही. आता आपण भजीचं पीठ तयार करतोय, तर हे चण्याच्या डाळीचं भाजलेलं पीठ आपण चाळणीमध्ये चाळून घेऊया. तांदळाचं पीठ हे बघा, या अशा गुठळ्या झाल्या आहेत ना, या चाळणीमुळे आपल्याला त्या आत्ताच फोडून काढता येतात. हे ओव्याचे दाणे हे मिक्सरमधनं बारीक करून घेतले ते घालते. ही हिरवी मिरची वाटून घेतली ती घालते. जिरे पावडर, हिंग, हळद, मीठ आणि आता पाणी घालून आपण ते कालवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मोहन घालायचं, म्हणजेच गरम तेल घालायचं. टोफूचे हे तुकडे करून घेते आधी. आता ही भजी आपण एअर फ्रायर मध्ये बनवणार आहोत. मग झाली ना हेल्दी. आता या एअर फ्रायरच्या लायनरला आपण तेलातच स्प्रे मारून घेऊया. आता एअर फ्रायरला 350 फॅरनहाइटला 8 मिनिटासाठी लावून देते. आता हे सगळे असे उलटवून ठेवते. परत 350 फॅरनहाइटला 10 मिनिटासाठी लावून देते. आता या दांड्यांचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, सगळी पानं खोडून काढायची. फक्त ही वरची छोटीशी पानं असतात ना ती ठेवायची. आता इथे पण हे तुटलंय, इथे आहेत छोटीशी पानं. हे बघा, याला तर अगदी छोटी आहेत. अशी छोटीशी ठेवायची. आणि ह्या दांड्या आपण एका ग्लासामध्ये किंवा बरणीमध्ये काचेच्या अशी पाण्यामध्ये घालून ही बरणी किंवा हा ग्लास विंडो सील मध्ये उन्हामध्ये ठेवून द्यायचा. म्हणजे त्याला काय होतं, थोडे दिवसांनी मुळं फुटतात. हे बघा, मी इथे हे विंडो सील वरती ठेवलं होतं. हे बघा, ह्याला किती मुळं फुटली आहेत. छान. आता काय करायचं, हे 2 आठवडे झाला. 2 आठवड्यात हे बघा किती रूट्स आले याला. आता हे आपण पॉटिंग सॉइल मध्ये घालायचं. आणि हे असं पॉटिंग सॉइल मध्ये घातल्यावरती त्याचं हे असं मोठं प्लांट तयार होतं. हे बघा. चला, पाऊस जरा कमी झालाय. आपल्याला काय, पावसामुळे मस्त गरम गरम चहा, आयुर्वेदिक चहा आहे म्हणा आमच्याकडे, आणि गरम गरम भजी. आपल्याला काय मस्त ताव मारायचा. बघूया हेल्दी भजी कशी झाली आहे. बरी झाली. कशी झाली हो? हा, मस्त झाली ग, मस्त, छान छान. ही टोफूची भजी बघूया कशी झाली आहे. छान झाली. अजून आहेत का ग भज्या? हो आहेत ना, भरपूर आहेत भज्या. असाच पाऊस पडत राहू दे नेहमी. एन्जॉय युअर लाईफ.